वन नेशन वन इलेक्शनची सध्या देशात बरीच चर्चा आहे। संपूर्ण देशभरात एकदाच निवडणूक घेण्यात आली तर त्यातून होणाऱ्या फायद्याची यादीच सध्या सत्ताधारी पक्षाकडून वाचून दाखवली जाते। एक देश एक निवडणुकीची अंमलबजावणी झाली तर त्यातून खर्च कमी होईल, प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल असं सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे। त्यावर अर्थतज्ञ काय म्हणतात या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। एक देश एक निवडणूक, वन नेशन वन इलेक्शनचे फायदे काय? एक देश एक निवडणूक भारतात लागू होणार? एक देश एक निवडणुकीच्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांविषयी अभ्यासकांमध्ये भरपूर चर्चा आहे। परंतु यासाठी जी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीने अर्थव्यवस्थेवर या सगळ्याचे परिणाम काय होतील याविषयीचाही अभ्यास केला होता आणि तो समजून घेणं अगत्याचं ठरेल। देशात लोकसभा वगळता वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या घेण्यात येतात, पण त्याचा थेट परिणाम हा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होतो असं अभ्यासकांचं म्हणणं आहे। आर्थिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर खर्च कमी होईल हे निश्चितच आहे, आणि जर खर्च कमी होणार असेल तर डेफिनेटली बऱ्याच गोष्टींचं सेव्हिंग्ज होणार आहेत। त्यामुळे एक गोष्ट अनडाउटेड आहे की इकॉनॉमिक बेनिफिट त्याचे होतील, आणि त्यांनी जे एस्टिमेट केले 1.5 किंवा 1.6% ऑफ GDP एवढा खर्च कमी होईल आणि त्याचा कॉन्ट्रीब्युशन GDP मध्ये वाढेल। आर्थिक चष्म्यातून पाहिल्यास निवडणूक कार्यक्रम राबवण्यासाठी दरवर्षी सरकारी तिजोरीतून 4 ते 7 लाख कोटी रुपये खर्च होता। वर्षभरात 4 वेळा आचारसंहिता लागते। आचारसंहितेमुळे आर्थिक घडामोडी मंदावतात। याचा देशाच्या 1.5% GDP वरही परिणाम होतो। हा आकडा 4.5 लाख कोटी इतका आहे, आणि या सगळ्याचा सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या विचार व्हायला हवा असं अर्थतज्ञांचं मत आहे। याच्यावरती राजकीय आणि सामाजिक बाबीतून चर्चा होणं जास्त गरजेचं आहे की ते किती फिजिबल आहे, कारण आपला देश हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा देश आहे। प्रत्येक आपल्या देशातलं भौगोलिक क्षेत्र वेगळं आहे, तिथली सीझन्स वेगळे वेगळे आहेत, आणि त्या सीझनप्रमाणे तिथली जी काही चॅलेंजेस आहेत ते वेगवेगळे आहेत, आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा सर्वांगीण विचार होऊनच याच्यावरती आपण कन्क्लूड करायला पाहिजेत। एक देश एक निवडणुकीविषयी राजकीय विचारविश्वात वेगवेगळ्या चर्चा आहेत, तसंच आर्थिक विचारविश्वातही वेगवेगळी मतमतांतरं आहेत। परंतु एक देश एक निवडणुकीतून आर्थिकदृष्ट्या नुकसान होणार नाही तर फायदा मात्र निश्चितच होणार आहे, याबद्दल कोणत्याही प्रकारचं दुमत कुठेही आढळत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चाकोसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।